नमस्कार मैत्रिणींनो, मिष्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत उन्हाळी वाळवण भाग 3 खिचडी भाताचे पापड। होय होय, तुम्ही नक्की तेच ऐकलं, खिचडी भाताचे पापड। हे पापड आता तुम्ही पाहू शकता, मस्त असे चौपट फुलतात, मस्त असे एवढे मोठे मोठे होतात पापड। चला तर आता आपण याची पुढची प्रोसेस पाहूया। जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर पुढची प्रोसेस पाहूया। इथे आपण कुकर मध्ये 10 ग्लास पाणी घ्यायचे। हे अशा पद्धतीने आपण मोजून 10 ग्लास पाणी घ्यायचे। इथे मी 2 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत आणि हे तांदूळ रात्रभर भिजत ठेवले होते। हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता कुकर मध्ये आपण पापड खार घालणार आहोत 2 चम्मच, 1 चमचा ओवा, 2 चमचे जिरे, आता आपण याच्यामध्ये मिरचीचा ठेचा घालणार आहोत। तुम्ही तिखट तुमच्यानुसार आवडीनुसार कमी जास्त करू शकता। चवीनुसार मीठ। आता आपण याच्यामध्ये रात्रभर भिजवलेले जे तांदूळ होते ते आपण घालून घ्यायचे। ते आपण स्वच्छ धुवून घेतलेत, ते आपण हे सर्व याच्यामध्ये घालून घ्यायचे। 10 ग्लासाला 2 ग्लास। आता आपले हे जे खिचडी भात आहे ते आपण शिजवून घेणार आहोत। छान व्यवस्थित कुकरचं झाकण लावायचं आहे आणि याचे आपण 7 ते 8 सिटी करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपलं भात असं शिजलेलं आहे। आता याच्यामध्ये बारीक चिरलेले कोथिंबीर घालायची आहे आणि हे व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे। छान व्यवस्थित असं मिक्स कोथिंबीर वगैरे करून घ्यायची आहे आणि हे एका परातीमध्ये काढून थंड होऊ द्यायचे। गरम गरम नाही करायचे आपण, थोडंसं हे बघा अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे। आता याचे पापड लाटून घेणार आहोत आपण। इथे मी प्लास्टिकची हे घेतली आहे, पिशवी घेतली आहे, नवीन कपड्याची येते ती तुम्ही घेऊ शकता। याला प्लास्टिकला ऑइल लावून घ्यायचं आहे। दोन्ही साईडला ऑइल लावून घ्यायचं आहे। ऑइल जास्त लावायचं नाही, नाहीतर पापडांना कुबट वास येतो। एकदाच लावायचं आहे आणि इथे चमच्याने आपलं जे सारण आहे ते घ्यायचं आहे। 1 चमचा घ्यायचा। याच्यावरती दुसऱ्या साईडने पुन्हा आपण पिशवी ठेवून घेणार आहोत आपले प्लास्टिक अशा पद्धतीने। आणि आता याच्यावरती आपण एका प्लेटने दाब देणार आहोत, जेणेकरून मस्त असे सर्कलमध्ये आपले पापड तयार होतील। हे पहा अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपले पापड असे मस्त असे होतात, गोल एकदम आणि पटकन होतात। काही लाटायची काही गरज नाही। आणि आता हे आपण अशा पद्धतीने वाळत घालणार आहोत। पुन्हा वरतून हात फिरवायचा, जेणेकरून आपलं पापड खाली साडी किंवा ह्याला चादरला चिटकेल। हे अशा पद्धतीने इझिली निघतात, इझिली पटकन असे हे पापड होतात। तुम्ही पाहू शकता। हे अशा प्रकारे आपले सर्व पापड असे वाळू द्यायचे आहेत। इथे मी फॅन खालीच सावलीमध्ये हे वाळू देणार आहोत। 1 दिवस मस्त असे सावलीमध्येच वाळवायचे आहेत हे पापड। आलटून पलटून दोन्ही साईडने थोडेसे हे झाले वाळले की यांना पलटी करायचे। असे दोन्ही साईडने यांना सुकून घ्यायचे आहेत आणि मग 1 दिवस उन्हामध्ये सुकवायचे आहेत। हे तुम्ही पाहू शकता आपले मस्त असे पापड सुकलेले आहेत। आता आपण हे तळून घेणार आहोत। छान मस्त कडकडीत सुकू द्यायचे आहेत आणि इथे आता मी तेल गरम करत ठेवलेलं आहे, याच्यामध्ये आपण तळून घेणार आहोत। आता तुम्ही पाहू शकता मस्त असे फुलतात, मस्त असे फुललेले आहेत, बघू शकता तुम्ही। दोन्ही साईडने यांना छान तळून घ्यायचं आहे, यातलं तेल पूर्ण निसरू द्यायचं आहे। हे मी अजून एक पापड तुम्हाला तळून दाखवते। छान मस्त असे चौपट फुलतात दोन्ही साईडने आणि पटकन होतात तळून सुद्धा। जास्त यांना हे करायचे नाही, नाहीतर करपतील। अशा प्रकारे हे तुम्ही पाहू शकता। तुम्हाला एक पापड दाखवते, हे बघा किती छोटासा पापड आहे,
मस्त असे चौपट फुलतात आपले पापड. खिचडी भाताचे युनिक असे पापड. तुम्ही ही रेसिपी बघा, नक्की ट्राय करा, छान होतात. हे आता तुम्ही पाहू शकता आपले खिचडी भाताचे पापड असे तयार आहेत. मस्त अशी रेसिपी आहे आणि खूप छान होतात हे पापड. उन्हाळी वाळवण भाग 3 आपला संपलेला आहे. तुम्ही पाहू शकता किती छान झालेले आहेत पापड. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये. आणि मस्त खा, स्वस्त राहा.